अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं श्रीकृष्णगीतामृतं. भक्ताभ्यां हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. पासष्टि हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च गाथास्वानुभवामृते रसयुते. भक्ताय मुक्ताय च सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. अशाच प्रकारची तिथे जी म्हटली जाते प्रार्थना किंवा जे स्तोत्र, ते मला जेवढं मिळाले त्यातलं मी एक एक कडवरून म्हणणार आहे. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं. निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्राणि तीरभूमौ वसन्तं. महेन्द्राणि तीरभूमौ वसन्तं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रोज आपल्याला त्यांचे समाधीचं स्थळ आणि त्यांचं त्या रूपामध्ये दर्शन होतंय. आपण भाग्यवान आहोत. नमितो योगी योगविरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण धरावे. पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे, अहंकार सांडून झणी टाकावी तयावरुनिया काया उकुरवुंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग मत्तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवनी देई मजला आदेश. देई मज आदेश. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्परम गुरु ज्ञानदेव भगवंत. ज्ञानदेव भगवंत. आज 30 जानेवारी, बघता बघता हा संपत आला महिना. गुरुवार आहे, दत्तात्रयांचा गुरूंचा वार आहे. हे सगळे ज्ञानदेव, निवृत्ती सगळे आपले गुरुच आहेत. समर्थ संत तुकाराम, आणि त्यांनी हे जे पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून दिलं आहे, तर त्या सर्व संतांना वंदन करूया. ज्ञानदेवांना वंदन करूया. सर्व ज्ञानेश्वरी, ज्ञानदेव, चांगदेव पासष्टी या भक्तांना, सगळ्यांच्या भक्तांना वंदन करूया.
आणि आजच्या आज आपण 22वी ओवी काल पाहिलेली होती. तिचा फक्त एक उच्चार करायचा आहे. दादांना म्हटलं होतं तसं बघा, एक मिनिट फक्त जर सगळे अनम्यूट झाले तर 23व्या ओवीला म्हणा. आता ही मी नुसतीच म्हणते. दृश्याचा जो उभारा तेची द्रष्टुत्व होय संसारा, तेची द्रष्टुत्व होय संसारा. यादोही माझिला अंतरा, दृष्टी पंगू होय. तर या दृश्य आणि द्रष्टा याचा जर मधला भेद पाहू लागलो तर आपलं ज्ञान किंवा आपली दृष्टी ही पंगू होते. म्हणजेच आपला विचार किंवा आपलं ज्ञान हे नष्ट होतं. म्हणून त्या दोहोंमधला जर आपण हा भेद पाहत राहिलो तर कायम आपल्या मनामध्ये त्या ज्ञानाचं जे आहे स्वरूप म्हणूया किंवा ज्ञानाचं जे आपल्या अंतरंगात वास्तव्य आहे तर ते नष्ट होईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दीपक, आता छान या ओवीचं सुंदर आपल्याला घ्यायचं आहे. आज 22वीच घ्यायची आहे ना ओवी आपल्याला, का 22वी झाली आहे? ठीक आहे, 22वी बघूयात आपण. आता त्याच्यासाठी अगदी सोप्या शब्दामध्ये उभारा म्हणजे आविर्भाव होणं. दृश्याचा जो उभारा, आपल्या डोळ्यापुढे जर जे दृश्य दिसतं, आपण इथे असू आपल्या गावातलं दृश्य दिसेल, बाहेर गेलो बाहेरचं दृश्य दिसेल. आता आपल्यापैकी काही जण त्या प्रयागला गेलेले आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर तिथलं दृश्य, पण आपण तिथेलं दृश्य कल्पनेनं निर्माण करू शकतो. आणि ही जी अविद्येच्या योगानं ही जी दृश्याची उभारणी आहे किंवा हा दृश्याचा जो आविर्भाव होतो तोच जगतात संसार म्हणजेच जन्म आणि मृत्यू होत असतात. तिथे या व्यवहाराला हेतू असतात. बघा ना, कुठली गोष्ट आपण करायची झालं तर त्याच्यामागे काहीतरी एक कारण असतं. हेतू म्हणजे कारण. आणि मग हा जो दृश्य आणि द्रष्टा यांचा जो खेळ असतो तो सगळा भेदात्मक असतो. तो अज्ञानामुळं असतो, अविद्येमुळं असतो, गुणमयी मायेमुळं असतो. आणि म्हणून तो जेव्हा भेद संपेल किंवा तो भेद वाटतो असतो तर तो कितीपर्यंत असतो? आपल्याला ज्ञान होईपर्यंत. एकदा अविद्येचा नाश झाला, आपल्याला ज्ञान झालं की त्या दृश्याची किंवा द्रष्ट्याची दृष्टी पंगू होईल म्हणतात. या दोही माझीला अंतरा दृष्टी पंगू होईल. ती जी दृष्टी आहे ती पंगू होईल म्हणजेच ती संपून जाईल. म्हणून भगवंतांनी ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायात म्हटलेलं आहे ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. एकदा ह्या दृश्यामधला जो भेद आहे ही भेददृष्टीच संपली की मग आपण काय होणार आहे? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, अशी ज्याची मती बुद्धी स्थिर होते तो स्वतःच चराचर बनतो किंवा तो स्वतःच विश्व बनतो. विश्वामध्येच परब्रह्मरूप आहे ते त्याला जाणवतं. म्हणजे अविद्येच्या योगानं हे जे दृश्य दिसतं त्यामुळे ही सगळी पाहणी आहे. पण पारमार्थिक दृष्टीनं मात्र, सांसारिक किंवा भौतिक दृष्टीनं पाहिलं तर हा सगळा भेद दिसतो आपल्याला. पण परमार्थाच्या दृष्टीनं पाहिलं आणि त्या दृष्टीने या दोहोंमधला भेद पाहायला लागला तर मात्र ते ज्ञान पंगू होतं. म्हणजेच तो भेद नष्टच होतो. तू मी भेद संपलेलाच असतो. विश्व आणि हा परमात्मा हा भेदही संपलेला असतो. सगळं एकरूप झालेलं असतं. आणि त्यातलं अंतर जसं जसं आपण बघायला जातो तशी तशी आपली दृष्टी पांगळी होते. आणि ते अंतर आपल्याला बघताच येणार नाही. कारण का? की दृश्य आणि द्रष्टा हा एकरूप झालेले असतात. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा, अज्ञान संपतं तेव्हा. आणि हे ज्याच्या दृष्टीला कळतं
त्याची दृष्टी त्याच्यामध्येच राहते. किंवा त्रिपुटी संपूर्ण जाऊन ज्याच्यावर द्रष्टृत्व आलेलं होतं त्या स्वरूपामध्ये ती बुडून जाते. ते द्रष्टृत्व द्रष्टा सगळं सगळं संपून जातं. म्हणजेच ती दृष्टीच बुडून जाते. आता अगदी सुरुवातीला ज्ञानदेवांनी चांगदेवांना सांगितलेलं होतं की तू आत्मा आहेस, तूच या विश्वात दृश्य स्वरूपात विस्तारलेला आहेस. आणि एकनाथ महाराज सांगतात, दीपकाचे ठाई नाही द्वैत भाव, चोर आणि साव सारखाची. दिवा कधी भेदभाव करतो का हो? नाही करत भेदभाव. चोर आणि साव सारखाची. रात्रीच्या वेळी तो साव म्हणजे सज्जनाला आणि चोर म्हणजे चोराला किंवा दुष्टाला सारखाच प्रकाश देतो. त्यानं त्याच्या ठिकाणी भेदभाव हा नसतोच. तसा आत्मज्ञानी हा जगाचं स्वरूप पाहताना हे द्वैत किंवा हा भेद पाहतच नाही. हे सगळं मीच सर्व झालो आहे. हा आत्मज्योतीचा प्रकाश आहे. चांगदेव एवढे महान योगी होते. योगाची साधना एकांतातील साधना असते. इतका योग सहजासहजी माणसाला साधत नाही. आणि योग साधनेनं जे लाभ होतात, जे एकांतात अनुभवलेले आहेत, ते या जगात येऊन अफाट जगाच्या दर्शनानं पुन्हा मन चंचल होतं. तर कोणाचं उद्या घेणार आहे मी त्या पार्वतीचंच उदाहरण, की शांतता मिळवण्यासाठी सगळे मनातले विकार सगळं ती काढून टाकते, मल काढून टाकते. तसं हा मनुष्य, जो आत्मज्ञानी मनुष्य आहे, तो एकांतात अगदी शांत असतो. आणि पुन्हा आपण जगात आलो, पुन्हा या विश्वात आलो की मग पुन्हा तीच माणसंसुद्धा स्वार्थी बनू शकतात, लोभी बनतात. पण तसं बनता कामा नये. एकदाची एक शांत स्थिती आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती आत्मबोधाची स्थिती त्यानं कायम ठेवली पाहिजे. त्याचीच आवश्यकता. नाहीतर मग काय होतं, हे प्राप्त झालेली सिद्धी वगैरे जे असेल ती आपल्या अधःपतनाला कारणीभूत होते. कारण आत्मज्ञानच त्याला खऱ्या अर्थानं मग झालेलं नसतं. आत्मबोध होत नाही तोपर्यंत ही सगळी त्रिपुटी आहे. आता या त्रिपुटीवर किती त्यांनी ओव्या दिलेल्या आहेत आणि किती उदाहरणं सांगितलेली आहेत. तेच या 22व्या ओवीत पुन्हा पुन्हा सांगतायत की द्रष्टा दृश्य यातील भेद पाहायला लागलं तर मग आपले जे विचार आहेत, आपलं जे ज्ञान आहे, हे पंगू व्हायला लागतं. आणि द्रष्टा आणि दृश्य जर एकच आहेत मानलं तर त्याच्यात भेद कसा राहणार? अज्ञानाच्या दृष्टीला भेदच दिसतात. त्याला अद्वैताची दृष्टी येतच नाही. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात 9व्या अध्यायामध्ये, द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तू तव दुण अभेदासी. द्वैताचं हे अफाट अंगण आहे, हे अद्वैतानं भरून काढायचं. आणि ते जर अद्वैतानं भरून काढलं तर द्वैत कुठंच दिसणार नाही. प्रत्येकामध्ये त्याला परब्रह्म परमात्मा दिसतो. आणि आत्मदृष्टीने हे द्वैत गेलं, अद्वैताचं दर्शन झालं की मग हे दृश्य द्रष्टा पसारा काही उरत नाही. ते ज्ञानच उरत नाही. म्हणजे ते अज्ञान उरतच नाही. आणि ज्या महापुरुषाची अशी अद्वैत स्थिती होते, तो समभावाने सर्वत्र पाहतो. म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे. किती सुंदर आहेत त्या ओव्या, पुन्हा पुन्हा ऐकाव्यात. आपण काल परवा निश्चय केला होता, कोणी जर वाचन सुरू केलं असेल तर एक दिवस दादा ओपन ठेवा आणि सगळ्यांनी सांगू देत की आम्ही सुरुवात केलेली आहे. का बघा त्या ओव्या कशा आहेत, आठवा. का घरीची या उजेडू करावा, पारविया अंधार पाडावा, हे नेण्याची गा पांडवा, दीपू जैसा. जी दिव्याची मगाशी उपमा दिली होती तीच इथेही पुन्हा देत आहेत की घरीची या उजेडू करावा, म्हणजे आपल्या घरच्यांना उजेड द्यायचा. आणि पारविया म्हणजे जे परके लोक आहेत, बाहेरनं आलेले लोक असतील, त्यांना अंधार पाडावा. असं दीप ठरवतो का हो? नाही. हे नेण्याची गा पांडावा. तो दिवा हे जाणतच नाही की अपपरभाव त्याला नसतोच. तो सगळ्यांना उजेड सारखाच देतो. मग अशी एकनाथाने म्हणले साव आणि चोर सगळ्यांना सारखाच देतो. दीपू जैसा. किंवा जो चांगला मनुष्य आहे तो बघा, जो खांडावया घाव घाली. वृक्षाची उदाहरणं दिलेली आहेत. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली.
तया दोघा एकची सावली वृक्ष दे. म्हणून वृक्षांबद्दलचं एक मला संस्कृत सुभाषित लगेच आठवले. छायां यच्छन्ति वृक्षा छायां यच्छन्ति पार्थाय तिष्ठन्ति स्वयमातपे फलानि च परार्थाय वृक्षा सत्पुरुषा खलू. याच ओवीशी साम्य असं आहे बघा. कधी ते वृक्ष असं म्हणतात का हो माझी सावली आहे काय तुम्ही सगळे त्यात बसताय. नाही. छायां यच्छन्ति पांथाय. जेवढे वाटसरू येतील जे कोणी रस्त्यावरून जाणारे येणारे असतील घटकाभर बसले तर त्यांना आपली सावली वृक्ष देत असतात. आणि तिष्ठन्ति स्वयमातपे. त्याला कोणी काही आवरण घालतं का हो. छत्र धरतं का वृक्षाला ऊन लागते म्हणून नाही. स्वतः उन्हात उभे राहतात. आणि त्यांची फळंसुद्धा फलानीच्या परार्थाय. अगदी पहिलं फळसुद्धा त्या वृक्षावरचं आपण ओरबाडून घेत असतो खरं. ते जरा त्या वृक्षावर काही काळ टिकावं. आता आमच्या त्यांना नेहमी वाटतं की एवढी छान फुलं येतात झाडाला तर ती झाडावरच छान शोभून दिसतात. ती काढून कशाला देवाला व्हायची. पण ती दुसऱ्या दिवशी तरी सुकून पडतातच ना. त्यापेक्षा ज्यानं दिली त्यालाच अर्पण केली तर काय हरकत आहे. आणि जो त्याच्यावर लावणी करतो त्यालाही सावली देतो. आणि जो तोडायला वृक्ष येतो खांडावया घाव घाली. खंडन करण्यासाठी जो घाव घालत असतो तलवारीनं आपलं सूर्य काय म्हणूया आपण पहा कशाने अणकुचीदार धारदार पात्याने तर त्यालासुद्धा तो सावलीच देतो. आता इक्षुदंडाचं तिसरं उदाहरण आहे म्हणजे ऊस. ना तरी इक्षुदंडे पाळीतया गोडू घाणी गाळी तया कडू नो हेची जेवी. आता हा इक्षुदंड आहे त्याची जो वाढ करतोय पाळीतया गोडू जो वाढभीड करतोय त्याला सगळं खत पाणी घालतोय त्यालाच फक्त तो गोड राहतो. आणि घाणी गाळी आणि जो घाण्यात घालून किंवा नाही का चरकात घालून जो रस काढतो त्याला तो कधी कडू नो हेची जेवी म्हणजे ज्याप्रमाणे तो कधी त्याला कडू वाटत नाही काही त्यालाही गोडच रस देतो. किंवा चांदणं बघा. माधुर्ये चंद्रिका सरिसा राया रंका तैसा जो सकळिका भूतांसह. ही चंद्रिका जी आहे चांदणं जे आहे ते सरिसा राया रंका. ती सुद्धा सरिसा म्हणजे सारखीच आपला प्रकाश देत असते. चांदण्याचा आनंद. राया म्हणजे राजाला आणि रंक म्हणजे जे गरीब आहेत त्यांना. आणि तिचं जे माधुर्य म्हणजे त्याची गोडी आहे आवड आहे ती चंद्रिका सगळ्यांना सारखीच वाटत असते. तैसा जो सकळिका भूतान सम. तसा जो भूतान सगळ्या प्राणीमात्रांना समान मानून सगळ्यांना समान मानतो तोच हा खरं द्वैताच्या आणि याच्या पलीकडं जातो असं त्यांनी छान आपल्याला 22व्या अध्यायाचं ओवीचं सांगितलेलं आहे. आता 23वी ओवी बघा सगळे म्हणतायत का. दृश्य जेधवा नाही तेधवा सृष्टी घेऊन असे काही. तेधवा दृष्टी घेऊन असे काही आणि दृश्ये विण काही द्रष्टुत्व असे. खरं तर या 4-5 ओव्या सलग एकच मुद्दा सांगतात. द्रष्टा द्रष्टुत्व आणि दर्शन. आता काय सांगतायत की दृश्य जेधवा नाही. आता हे दृश्याचा पसाराच जर दिसला नाही डोळ्यासमोर तेधवा दृष्टी घेऊन असे काही. त्यावेळेला आपली दृष्टी असून काय उपयोग आहे. म्हणजे दृश्याच्या ठिकाणी दृष्टी असेल दृश्य असेल आणि दृष्टीचा काही उपयोग दृश्यच नसेल तर दृष्टीचा काय उपयोग आहे. आणि दृश्य विण काही द्रष्टुत्व असे. त्यामुळे दृश्य नसेल तर द्रष्टुत्व नाहीच आहे. द्रष्टुत्व म्हणजे पाहण्याची जी कृती आहे किंवा क्रिया आहे ती. म्हणजे ज्यावेळी दृश्यच नसतं तेव्हा दृष्टी नावाचा कोणताही पदार्थ असेल म्हणजे कोणतीही क्रिया असेल. जेधवा म्हणजे जेव्हा आणि तेधवा म्हणजे तेव्हा. जसं आपण जेव्हा तेव्हा म्हणतो तशी ज्ञानदेवांनी ही रचना कायम केलेली आहे जेधवा तेधवा. तर ज्या वेळेला ज्ञानदृष्टीनं दृश्यच नाही असा निश्चय होतो
त्यावेळी त्याला प्रकाशित करणारी ज्ञानदृष्टी ती कोणाला विषय करणार. आता बघा, एखादं म्हणतं ते बघ तुझ्या समोर अमुक अमुक ठेवलेलं आहे आणि ते आण बरं. पण ते जर ठेवलेलंच नसेल तर तो कसा आणणार हो. तो म्हणेल तिथं काही नाही, ती रिकामी जागा आहे हो. म्हणजे काही दृश्यच नसेल तर त्या दृष्टीची गरज आहे का? नाही. किंवा त्याचा काही उपयोग आहे का? नाही. याचाच अर्थ असा आहे की दृश्यापासून द्रष्टत्व कुठे असणार नाही. आत्मज्ञानाचा उदय झाला की हा दृश्य पसारा मावळतो. मग आपल्याला दृश्य हे काय म्हणू, व्हरायटी, वेगळेपण, भेद हा काहीच राहणार नाही. आणि दृष्टी म्हणजे दर्शन. तर द्रष्टा म्हणजे दोहोंचा जो दृश्य जाणतो तो द्रष्टा, आणि त्या दोहोंचा संबंध प्रस्थापित करून देणारी ती दृष्टी. आणि दर्शन म्हणजे जे प्रत्यक्ष क्रिया घडतीये दर्शनाची ती. या तिघांचाही व्यवहार लुप्त होतो. दृश्यच नसेल तर संपलं सगळं. आणि मग सगळी सृष्टी गोविंदमय म्हणून वासुदेवच सर्वमिती काल पाहिलं होतं. स महात्मा सुदुर्लभ. सगळीकडे त्यांना वासुदेव नारायणच दिसतो. म्हणून ते ज्ञानदेव आपलं नारद मुनीसारखे आपले नारायण 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 नारायण. त्यांना नारायणाशिवाय जगात काही दिसतच नाही. आणि हे जे सगळे साधू संत आहेत हे अद्वैत मानतात, अद्वैत सिद्धता मानतात. आणि अशी अवस्था ज्याला प्राप्त होते तो सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर. तर त्याला सगळ्या सुखाचं आगर तो असतो. त्याच्या ठिकाणी काय म्हणूया, दुःख ही गोष्टच नसतं. दुःखाचा लवलेशही नसतो, का तर त्याच्या ठिकाणी भेदाचा लवलेश नसतो. आता दृश्य आहे म्हणून द्रष्ट आहे. हे सगळं दिसतंय माझ्यासमोर. आता काय काय दिसतंय, इतकी छान छान झाडी आहेत, कुणाच्या गाड्या आहेत, झाडांना कुणाच्या फुलं आलेली आहेत, हिरवीगार. आता थोडे दिवस ही पानगळती संपेल आता 2 महिन्यानंतर. तर सगळं हे दृश्य आपल्याला. पण तेच जर काहीही नसेल तर दृष्टी नावाचं काय? तर दृष्टीला काही अर्थ आहे का? दृष्टीही राहणार म्हणजे दृष्टीलाही महत्त्व नाही आहे. आणि द्रष्टा आणि दृश्य आहे म्हणून दर्शन आहे. पाहणारा आहे आणि दिसणारी पाहायची जी गोष्ट आहे ती आहे. तर मग दर्शन म्हणजे एकमेकावर ह्या 3 गोष्टी अवलंबून आहेत बघा. म्हणजे दृश्य, द्रष्टा, दर्शन हे भिन्न नाहीतच, ते सगळे एकच आहेत. म्हणजे द्रष्टाच दृश्य बनतो आणि दृश्यच दर्शन होत असतो. आणि हे सगळं तो परमात्माच आहे. बघणाराही तोच आहे, बघण्याची क्रिया ही तोच आहे, आणि जे काही आहे घडतं तेही तोच आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात खूप चांगला आहे. पुन्हा पुन्हा एकदा ते अध्याय वाचले पाहिजेत. किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे अवघे, तरी अनंत रूपा मानावे कवण तू हे. ते चांगदेवाला सांगतायत की तूच आत्मा आहेस, तुवा देवे, तूच देव आहेस. आणि हे सगळं विश्व विस्तारेले अवघे, हे जे सगळं विश्व विस्तारलेलं आहे, संसाराचं चित्र आहे, म्हणजेच हे जे काही दृश्य आहे ते सुद्धा तूच आहेस. आणि तरी अनंत रूपावा नावे कवणे तू हे, आणि त्यातील दर्शनसुद्धा तूच आहेस. मग अडचण कोणाची? कोणती अडचण आहे आता? म्हणून पुन्हा 9व्या अध्यायातच म्हटलेलं आहे, 3री ओवी आहे. हे आत बाहेर मिया कोंदले, हे आत बाहेर मिया कोंदले, जगनिखिल माझे चियोतले, जगनिखिल माझे चियोतले, की कैसे कर्म तया आड आले, जे मीची नाही म्हणती. आत बाहेर तेच आहे. म्हणून आपल्याकडे एक साधी म्हण आहे बघा, जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे आपल्या छोट्या एवढ्या देहामध्ये जे आहे तेच या सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे. पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत, सगळं काही आहे. म्हणून पुन्हा म्हणतायत, जे हे विश्व होऊन असे, परी विश्वपण नासिले निननासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. ही तर अजून एक छान ओवी त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे याच्यात नाही आहे, त्यांच्या अभंगामध्ये.
की हे विश्व होऊनी असे, परी विश्वपण नासिलेनी न नासे. तेच विश्व झालेलं आहे, पण विश्व नष्ट झालं म्हणून ते नष्ट होतं का? नाही. आणि अक्षर त्याच्यासाठी उदाहरण देतात की अक्षर पुसलं, पण अक्षर पुसला तरी त्याचा अर्थ आपल्या डोक्यात बसतो की नाही? पुसून जाऊ देत अक्षर शब्द, पण तो अर्थ आपल्या मनात भरला. तसे हे जगाचं सगळं रूप सांगताना, स्वरूप सांगताना म्हणतात, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जे उत्पन्न होतं ते नष्ट होत असतं, आणि हे सगळं जग कसं आहे? घटिका यंत्रासारखं आहे. म्हणून सद्गुरूंच्या कृपेनं हा विश्वाचा आभास दूर होतो. सद्गुरू काय करतात? तर आपल्या अंतःकरणात जे अज्ञान आहे, अविद्या आहे, ते दूर करतात, आणि मग त्यामुळं विवेक येतो. मग अशी त्या ताईंनी सांगितलं की किती प्रकारचे विवेक आहेत. सगळ्या प्रकारचा, चांगलं वाईट समजणारा विवेक, आत्मा अनात्मा समजणारा विवेक, सारासार विवेक, म्हणजे चांगलं काय वाईट काय ते सगळं समजणारे जे विवेक आहेत ते आपल्याला ह्या गुरूंच्यामुळे येतात. म्हणून पुन्हा ज्ञानदेव म्हणतातच, मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. कायम त्या योग्याला दिवाळीच असते, कारण त्याची अविवेकाची काजळी सगळी नष्ट झालेली असते, आणि ती काजळी फेडून विवेकाचा दीप उजळलेला असतो. ते योगिया पाहे दिवाळी. त्यामुळे त्या योग्याच्या अंतःकरणात कायम दिवाळीच असते, कधी अंधार नसतोच. आणि जो मजची एका लागी, भगवंत सांगतायत की जो मला एकट्याला कर्म वाहत असे अंगी, त्याचं प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण ईश्वरार्पण बुद्धीनं असतं. जया मज वाचोनी जगी जो गोमटे नाही. भगवंताशिवाय त्याला दुसरं गोमटं, चांगलं वाईट चांगलं काही दिसतच नाही. एकटा परमात्मा परमेश्वर सगळं सुंदर असं त्याचं रूप त्याला सतत जाणवत असतं. म्हणून ही अविवेकाची काजळी किंवा काजळ दूर करून सद्गुरू काय करतात? तर विवेकाचा दीप प्रज्वलित करतात. मग योग्याला निरंतर दिवाळीच दिसते, आणि तो माझ्याचसाठी सगळी कर्म करून मलाच अर्पण करतो. म्हणजे माझ्याशिवाय त्याला दुसरं गोमटं चांगलं काहीही दिसत नाही. असे सुंदर अशा ह्या ओव्या आहेत की हळूहळू आपली पायरी पुढे पुढे चाललेली आहे. आपण सगळे अध्याय शिकलो, अध्यायातलं ज्ञान घेतलं, अध्यायातल्या ओव्या पाहिल्या, पण तरीसुद्धा इतकं सगळं काही डोक्यात बसत नाही. त्या दृष्टीनं हे छोटे छोटे आपले छोट्या ओव्या किंवा त्या ओवीशी संबंधित अशा जेवढ्या महत्त्वाच्या ओव्या आहेत तेवढ्या लक्षात ठेवल्या, तेवढ्यापुरते ते अध्याय आपण काढून त्या ओव्या जर पुन्हा अभ्यासल्या तर आपल्याला हे जे समत्व भाव आहे, समदृष्टी जी आहे ती आपल्या डोक्यात चांगली रुजेल, आणि डोक्यात असली, अंतःकरणात असली की आपण सर्वत्र एकरूपता समभाव पाहायला लागू. म्हणजे मी तू भेद, हे तू असं केलं म्हणून असं झालं, मी असं केलं म्हणून तुम्ही तसं, हा भेदच संपून जाईल. घराघरातला तर संपेल, समाजातला संपेल, देशादेशातला संपेल. म्हणून 24वी ओवी आपण सुरू करून ठेवूया. झाली तर बऱ्या, नाही तर मग उद्याला पूर्ण करू. म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टी द्रष्टुत्व होणे, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. हे 3-4 ओव्या या दृश्य, द्रष्टा आणि दर्शन या 3वर अवलंबून आहेत. त्याच्या आधी त्रिपुटी सांगितली, ती त्यालाच जोडून आहे की म्हणून दृश्याचे झालेपणे. आता दृश्य झालेपणे म्हणजे असल्यामुळं, हे दृश्य जर असल्यामुळं काय झाले? ज्ञानाला दृष्टित्व प्राप्त झाले आहे. दृष्टी द्रष्टुत्व होणे, आणि पुढती ते गेलिया जाणे तैसीच होणे. आणि परंतु जर ते दृश्य गेलं तर मात्र दृष्टी आणि द्रष्टा हे दोन्हीही त्याच्याबरोबरच निघून जातात. म्हणजे दृश्य महत्त्वाचं आहे. दृश्य दिसलं तर हे सगळे कार्यरत असतात. मग हा सगळा विवेक म्हणजे हे सगळा भेद आपल्याला दिसत असतो. म्हणून ज्ञानदेवांनी काय केलं तर अगदी पत्राच्याच प्रारंभीच बघा त्याला काय म्हटलेलं आहे, तुझे कल्याण असो स्वस्ती श्री वटेषु. श्री वटेश हे चांगदेवांच्या सद्गुरूंचं पण नाव आहे बरं का.
आणि ब्रह्मचैतन्य परमात्म्याचंही स्वरूप आहे आणि सद्गुरू परब्रह्म स्वरूपच असतात असं गुरुगीतेत पण म्हणलेलं आहे. गुरुगीता पण गुरूंचं महात्म्य सांगत असते आणि त्याच्यातही भगवान शिवांनी सांगितलेलं आहे की गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जो आपण म्हणतो ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, तो श्लोक त्याच्यातलाच आहे. आणि या पत्रातून चांगदेवाला आत्मबोध व्हावा म्हणून ज्ञानदेवांनी प्रारंभीच महावाक्याचा उपदेश केलेला आहे की हे श्रीवटेशा तूच परब्रह्म आहे. महावाक्य काय सांगता तो? तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म असे सगळे आहेत ना. नंतर अहम ब्रह्मास्मी. तर ही जी सगळी महावाक्य आहे त्यांचा उपदेश त्यांनी सुरुवातीलाच केलेला आहे आणि श्रीवटेश या नावानं केवळ त्यानं संबोधलेलं आहे त्याला. त्वम ब्रह्मासी. आपण आता गणेश उद्या संकष्टी चतुर्थीला म्हणणारच आहे. त्वमेव प्रत्यक्षम कर्तासी, त्वमेव केवलं कर्तासी, त्वमेव केवलं धर्तासी, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी. हे परमात्म्याला म्हणतोय पण ते आपल्याला पण लागू पडतंय ना की ते ब्रह्म तूच आहेस. आणि महान योग्याला केवळ योगी म्हणून संबोधण्यात काही महत्त्व नाही. ते मगाशी जसं काव्य म्हटलं ज्ञानदेवांचं, तर ते आहेतच श्रेष्ठ योगी. पण त्याला योगी म्हणण्यापेक्षा आपल्याला नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. तर त्याला नुसतं त्या वटेशाला योगी आहेस योगी आहेस असं म्हणून त्याचं मोठेपण तसं राहणार नाही आहे. तर त्याला आत्म्याचा बोध व्हावा म्हणून तू ब्रह्म आहेस, तूच आत्मा आहेस असा आत्मज्ञानाचा मार्ग ज्ञानदेव सारखे सांगतायत. आणि एकनाथांनी सुद्धा त्या दिव्याची उदाहरणं किती ठिकाणी घेतलीत बघा. जैसा दीपू दीपे लावला, दीपे लावला लावताची तत्समान झाला. इतकी सुंदर आहे ती रचना बघा. तैसा निश्चळा असं गुरु भेटला, तो तत्काळ झाला तद्रूप. मी परवा म्हणलं होतं का, ज्योत से ज्योत जलाते चवलो आणि योग की गंगा बहाते चलो किंवा ज्ञान की गंगा बहाते चलो. तसं दिव्यानं दिवा लावतो. हे आपल्या जे पणत्या असतात, छोटे छोटे दिवे असतात, निरांजन असतात, त्यालाच हे जमतं. या लाईटच्या इलेक्ट्रिकच्या दिव्यांमध्ये एका दिव्यानं दुसरा दिवा लावण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही आहे. म्हणून जैसा दीपू दीपे लाविला, दिव्यानंच दिवा लावला, लावताची तत्समान झाला. दोन्ही दिवे सारखेच होतात बघा. तैसा निश्चळ असं गुरु भेटला. तसा मुळातच जो निश्चळ आहे त्याला जर गुरु भेटला तो तत्काळ झाला तद्रूप. तो त्याच्यासारखाच बनतो. असा शिष्य पाहिजे, गुरुसारखा निश्चळ. म्हणजे सामान्य माणसाला हे जग असत आहे, भासमान आहे हे म्हटलं तर ते म्हणतील तुमचं डोकं फिरलं, हे दिसतं हे खोटं आहे का, आणि तुम्ही काय जे दिसत नाही त्याच्याबद्दल खरं आहे म्हणत बसता. पण त्यांचं म्हणणं असं की ह्या जगाला असत कसं म्हणायचं. हे दृश्य जग आपण पाहतो आणि म्हणून मग नेहमी उदाहरण दिलं जातं की स्वप्न असेपर्यंत स्वप्नातील जग खरं वाटतं की नाही, पण जाग आली की ते खोटं ठरतं, हरवलं जातं, असंच होतं. तसंच जागृतीत या अविद्येच्या उपाधीनं हे पाहिलेलं दृश्य जग आपल्याला सत्य वाटत असतं. अविद्या अजून अज्ञान आहे, हे खरं मानतोय आपण. खरं कशा अर्थी हो नाही आहे की ते चिरंतन नाही आहे म्हणून खरं नाही. दिसतंय तोपर्यंत तात्पुरतं आहेच की. कित्येक राक्षसांना म्हणजे अगदी हिरण्यकशिपू असेल, ते आता गणेश पुराणातले भरपूर राक्षस आहेत, त्या प्रत्येकाला अमर व्हायचं असतं. का अमर व्हायचं? मरण नको. पण जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे ना. जे उपजे ते नासे हा नियमच आहे. आणि म्हणून अज्ञान नाहीसं झाल्याशिवाय त्याला हा फरक कळणार नाही की हे असत आहे, जग हे असत आहे किंवा ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे. हे सद्गुरूंच्या कृपेनंच जातं, अन्य कोणत्याही मार्गानं जात नाही. एवढं आज लक्षात ठेवूया. 24वी ओवी पुन्हा उद्याला आपण उरलेला भाग थोडासा म्हणजे त्याच्यावर अधिक विवेचन करूया.
इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गृह बोले विश्वब्रह्मची खेले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जयत श्रीकृष्ण जयतु ज्ञानेश्वर कोणाला काही बोलायचं असेल विचारायचं असेल तर बोला.